मी तक्रारीचा पाडा वाचणारा रडणारा नाही तर लढणारा नेता, लहानसहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही, नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजपा नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही एकजुटीची ताकद दिसेल। महायुती मजबूतीने निवडणुकांना सामोरं जाते। विधानसभेप्रमाणे आगामी निवडणुकीतही चांगलं यश मिळेल, उपमुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। भाजपच्या कुरघोडीवरून एकनाथ शिंदेंचं दिल्लीत अमित शहांसमोर गाराणं। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याची तक्रार। श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघातील ऑपरेशन कमळवरून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ, भाजपाकडून पक्ष प्रवेशासाठी पैशाचा वापर, माध्यमांसमोर थेट टीका टाळण्याबाबत नेत्यांना समज द्या। शिंदेंची भाजपा नेत्यांवरून शहांकडे तक्रार, सूत्रांची माहिती। भाजपामध्ये इनकमिंग सुरू राहणार। राज्यभरात भाजपचं ऑपरेशन कमळ जोरात चालवणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। आमच्यासोबत युतीत आलात तर वेलकम, नाही तर आडवं करणार। कल्याण डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंचा भाजपला इशारा। भाजपाकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना प्रवेश दिल्यानं आक्रमक। शिवसेना तोडफोडीचं शिल्पकार अमित शहा हे एकनाथ शिंदेंचे अंतिम आणि एकमेव तारणहार। महाराष्ट्रात काहीही झालं तरी शहांजवळ शिंदेंचंच रणगाणं, सुषमा अंधारेंची टीका। अजित पवार आमचा नाद करायचा नाही। राजन पाटलांचा मुलगा राजेंकडून अजित पवारांना चॅलेंज, तर वक्तव्याचं समर्थन करणार नाही। राजन पाटलांकडून अजित पवारांची दिलगिरी व्यक्त, तर राजेंकडून माफीनामा। अर्जातील सूचकाची सही नसल्यानं राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद। नगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध, तर माझ्याकडे ब्रह्मास्त्र, कोर्टात दाद मागणार, थिटेंचा इशारा। काँग्रेसची पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची इच्छा। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडांची शरद पवारांसोबत भेट। मवियाच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। दडपशाही करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही। मनसेसोबत युतीला काँग्रेसच्या गायकवाडांचा नकार, तर देशभरात काँग्रेसची अवस्था दयनीय, स्वबळासाठी रोखणार नाही, ठाकरेंच्या विनायक राऊतांची प्रतिक्रिया। पालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची माहिती। ठाकरे मनसेत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही। 5 तासांच्या वेटिंग नंतर नेरूळ पोलीस निवासस्थानाहून निघाले। अमित ठाकरे रविवारी स्वतः पोलीस स्थानकात जाणार, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बारामती शहराध्यक्ष नितीन तावरेंना मारहाण, गुन्हा दाखल। हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करावी, तावरेंची मागणी। सुप्रिया सुळेंकडून हल्ल्याचा निषेध। उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाकडून उर्दू प्रचाराची पत्रकं छापल्याचा दावा। नितेश राणे उर्दू प्रचारावरील भूमिका जाणून घेण्यासाठी उत्सुक। माजी आमदार वारिस पठाण आणि आमदार रहीस शेख यांचा टोला। बिहारमध्ये उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची एनआयए कोठडी। दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं सुनावली कोठडी। अनमोल बिश्नोई बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातलाही आरोप।